जय हरी. एकादश स्कंध भाग 45. या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतोय ममता, माया, वासना यांचा आमच्यावर नेमका कसा कसा परिणाम होतो त्याविषयी आम्हाला नाथ महाराज सांगत आहेत की जेव्हा बहिर्मुखतेच्या पोटी दृश्यातून सुख घेण्याची लालसा उत्पन्न होऊन भोगवृत्तीनं ती लालसा वाढते ना, आणि त्यावेळेस काय होतं, या सगळ्यांचं पर्यवसान असमाधानात होऊन जीवाला जन्मोजन्मी दुःख भोगावं लागतं. आणि या फजितीचंच वर्णन नाथ महाराजांनी इथं केलेलं आहे. ते म्हणतात, इंद्रियांना आणि दृश्य पदार्थांना अंतर्यामी परमात्मा सहजपणे प्रकाशित करतो, पण दृश्याचं सेवन करत असताना अहंकारामुळं जीव त्यात आसक्त होतो. दृश्य फार गोड आहे आणि आपल्या देहाची हौस ते पुरवतं अशी कल्पना जीव करतो, आणि कल्पना ही म्हणजेच घातक आहे. आणि या कल्पनेमुळे अधिक इंद्रिय सुख मिळावं म्हणून वासना क्षोभ पावते. म्हणजे आधी ममता, मग येते त्या ममतेमुळे वाढीस लागते ती कल्पना, आणि कल्पना जेव्हा आणखीन पुढे पुढे धाव घेते तेव्हा तिचं रूपांतर कशामध्ये होतं? वासनेमध्ये. आणि जेव्हा ही वासना आणखीन वाढते तेव्हा काय होतं? देहात्म भावना दृढ होत गेल्यानं इंद्रिय दृश्याला चिकटतात आणि जीवाची दृश्याच्या ठिकाणी आसक्ती घट्ट होत जाते. अर्थातच मूळची जी आत्मस्फूर्ती आहे ती मावळून मोह आणि ममता जोराने वाढीस लागतात. म्हणजे यांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत राहतं आणि जीव आपल्या देहालाच मी म्हणू लागतो. देहासंबंधी सगळे जे आहेत ते आपलं आपलं मानतो, आणि दृश्याच्या लोलुपतेमुळे त्याच्या चित्ताला क्षणभर पण उसंत मिळत नाही. आणि भागवतामध्ये या प्रत्येक गोष्टीसाठी एक एक आख्यान वेदव्यासांनी आम्हाला दिलेलं आहे. गजेंद्र मोक्ष कशामुळे झाला तर तिथेही आम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. आणि म्हणून निदान या जीवात न अडकता, म्हणजे देहात न अडकता, देहासंबंधी जे आहेत त्यांच्यात न अडकता आपण आत्मस्वरूपाकडे वळणं हे निदान आता तरी गरजेचं आहे. जेव्हा हे चित्त याला क्षणभर उसंत मिळत नाही, मग त्यानंतर काय होतं? प्रकृती स्वभावानं जे कर्म आपोआप घडून येतं ते मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, आणि सगळा मी माझा. त्यामुळे खोट्या अहंकाराचा भयंकर संचार त्याच्या ठिकाणी होऊन देह अहंता प्रबळ झाल्यामुळे मोह ममता अनावर होतात. अनेक जीव या देह अहंतेच्या पायी कालाच्या सत्तेखाली वावरतात, आणि म्हणून जन्ममरणांचा रस्ता त्यांच्या जाण्या येण्यानं गजबजून जातो. जी वासना बळावते त्यामुळेच परत पुनरपि जननम पुनरपि मरणम घडत राहतं. जसं आपण भागवतामध्ये पाहिलं, बलीची कन्या रत्नावली हिने जेव्हा भगवंताचं वामन रूप होतं, बटूचं अवतार घेतलेला त्यांनी, आणि त्या वेशामध्ये ते वामन अवतारामध्ये जेव्हा तिने बघितलं तेव्हा तिच्या मनामध्ये वासना कोणती आली? असा मुलगा माझ्या पोटी आला तर. आणि दुसऱ्या क्षणाला जेव्हा बलीला पाताळामध्ये घातलं तेव्हा याला तर मीच मारणार. आणि म्हणून तिचा पुढचा जन्म तो पुतनेचा झाला, म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग ही वासना बळावत जाते आणि आपण तिच्या सत्तेखाली वावरत जातो. देहाला सुख मिळावं या इच्छेने कर्म केलं की तिथे मग कधी धर्म तर कधी अधर्मही निपजतात, आणि तेच जीवाला अतिशय बंधनकारक ठरतात. ज्या देहसुखाची इच्छा करावी
त्याचा भोग मिळण्याचा समय, काल, वेळ आली की त्याला अनुरूप असा देह घेणं त्या जीवाला भाग पडतं. म्हणजे आता ती वासना राहून गेली की नाही तिथे, आणि त्या देहामध्ये राहत असता आणखी देहसुखाची धडपड केल्यानं पुन्हा पुन्हा देह घ्यावे लागले. जड भरताचं उदाहरण. वासना शेवटी कोणती होती? त्या हरणाची चिंता, सातत्याने त्या हरणाचा विचार, अंतमती सोगती. पुढचा जन्म कुणाचा घ्यावा लागला? मग पुन्हा हरणाच्या योनीमध्ये यावं लागलं. आणि मग त्यामुळे जन्म मृत्यू यांची परंपरा चालू होते. कारण हा जो देह आहे तो देहसुखासाठी धडपड करतो. मग फलाशा म्हणजे देहसुखाची आशा धरून केलेलं कर्म हे भयंकर असतं. त्याचा परिणाम काय होतो? इतका भयंकर परिणाम होतो तो म्हणजे अमरांनाही ते मरण आणतं आणि अजन्म असलेल्या आत्म्याला देखील पुन्हा पुन्हा जन्म घ्यावयाला लावतं. आता एखाद्याच्या मनामध्ये विचार येईल, आत्मा अजन्मा कसा? हो, आत्मा अजन्माच आहे, त्याला मरणच नाही आहे. आत्मा कधीच मरत नाही. कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुनाला वाटत होतं मी यांना मारणार, भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांना मी कसा मारणार, मी मारणारा आणि ते मरणारे, हा भ्रम जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता तेव्हा सांख्ययोगामध्ये अर्थात गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकामध्ये भगवंतानी हा त्याचा भ्रम दूर करण्यासाठी सांगितलं होतं, हे अर्जुना, नैनं छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेयद्यांतोपे न शोषयति मारुतः. अरे हा कशानेही शस्त्राने किंवा कशाने जळत नाही, जात नाही, मरत नाही, आणि यांना मारणारा तू नाही आणि मरणारे हे नाही. आणि म्हणून आत्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे का म्हणलं जातं? कारण इथे आधी वासना निर्माण होते, मग ती वासना निर्माण होण्यासाठी पुन्हा तो देह, पुन्हा तो आत्मा, आणि पुन्हा ते कर्म, परत प्रारब्ध, परत संचित, हे सतत 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 सुरू राहतं. मग स्वर्ग आणि संसार यांच्या दरम्यान जीव जन्म मरणांच्या येरझारा घालतो आणि आपल्या कर्मानुसार नाना प्रकारच्या योनी भोगतो. आता ते कसं? तर बघा, घाण्याचा बैल म्हणजे तेल काढण्यासाठी जो घाणा तयार केलेला असतो ना, तर तिथे बैलाला जेव्हा बांधतात तेव्हा काय करतात? त्याचे डोळे बांधतात आणि मग त्याला त्या घाण्याला जुंपला जातो. त्याचे डोळे बंद असतात, पण ते घाण्याचा तो गोल गोल फिरण्यामुळे आवाज कर 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 येतो. एकसारख्या तो फेऱ्या मारत राहतो. अज्ञानी तो जीव त्याचप्रमाणे आमचे म्हणजे बद्धांचे आत्मज्ञानाचे डोळे झाकून स्वतःची कर्मफळं भोगणाऱ्या जीवाला जन्ममरणाचे असंख्य सोहळे अनिवार्यपणे सहन करावे लागतात. उदय आणि अस्त. आता इथे सूर्याच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येईल बघा, उदय आणि अस्त यांना अनुसरून सूर्याला जसं फिरावं लागतं तसं जीवाला 100 जन्म आणि मृत्यू भोगावे लागतात. आता हे 100 म्हणजे असा आकडा बरोबर 100 म्हणून नाही, एक आपली बोलण्याची पद्धत आहे. इतका भयंकर हा ताप असतो. आणखीन बघा, एकाच देठाला जशी जुळी फळं असतात ना, त्याचप्रमाणे जीव मोठ्या श्रमानं जन्माला येतो. बघा, जन्माला येणं हे सुद्धा सोपं आहे का? अजिबात नाही. जेव्हा आपण दासबोधातला समास वाचू, देह निरूपण, तेव्हा आमच्या लक्षात येतं की त्या गर्भाला येण्यासाठी अनंत यातना सोसाव्या लागतात. आणि म्हणून तो आधी आतमध्ये सोहम 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 म्हणतो. बाहेर आला, मायेचा स्पर्श झाला की लगेच तो म्हणतो कोहम कोहम. आणि हे ज्ञान शुक महामुनींना होतं. आणि म्हणून शुक महामुनी म्हणतात की मी या गर्भाच्या बाहेरच येत नाही. अरणीच्या गर्भामध्ये होते.
अहो 16 वर्ष अरणीच्या गर्भामध्ये होते. मला तर प्रत्येक वेळेस असं वाटतं की शुक महामुनी 16 वर्ष गर्भामध्ये होते हे त्यांचं कौतुक नाही आहे, तर हे अरणीचं कौतुक आहे की 9 महिने 9 दिवस झाले की आम्हा स्त्रियांना माहिती आहे किती यातना होत असतात. त्या माय माऊलीला अरणीला 16 वर्ष तो गर्भ आतमध्ये ठेवायचा म्हणजे किती अनंत यातना सोसल्या असतील तिने. मग हे बाहेर काय येत नव्हते, कारण यांना आधीच माहिती होतं बाहेर आलं की मायेचा स्पर्श होतो आणि एकदा जर का मायेचा स्पर्श झाला की मग सगळं संपलं. आणि मग त्यांनी अट घातली होती की जोपर्यंत साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीहरी येऊन मला वचन देत नाही की तुला कधीही मायेचा स्पर्श होणार नाही, तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. आणि तिथे वेद व्यास म्हणतात, हे शुका, हे बाळा, अरे मी तुझा पिता, ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 17 पुराण उपनिषद इतकं सगळं काही केलेलं आहे. 18 पुराणं ते 18वं नंतर झालं. इतकं मी सगळं केलं, तर मी तुला सांगतो की तुला मायेचा स्पर्श होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा ते गर्भातलं बाळ म्हणतं, तुम्ही स्वतः मायेमध्ये इतके गुरफटलेले आहात, तुम्हीच मला सांगताय मी तुमचा बाळ आणि तुम्ही माझे पिता, तुम्ही मायेपासून माझी निवृत्ती कशी करू शकणार. तर जोपर्यंत जो लीलाधारी आहे, ज्याला सगळ्या गोष्टी कळतात, ज्याच्या अधीन माया आहे, तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी बाहेर येत नाही. आणि म्हणून मग भगवंताला यावं लागलं आणि शुक महामुनींना आश्वस्थ करावं लागलं, म्हणजे आश्वासन द्यावं लागलं. आणि त्यानंतर शुक महामुनी गर्भातून बाहेर आले आणि उघडेची पळाले. आता तो संदर्भ खूप मोठा आहे, तर आपल्याला इथे बघायचं आहे की मायेमुळे या जीवाला भयंकर जन्म आणि मृत्यू भोगावे लागतात. आणि म्हणून वास्तविक जीव पूर्णपणे स्वतंत्र होता, परंतु कर्म परतंत्र झाल्यानं, म्हणजे कर्मापासून देहसुखाची आशा करू लागल्यानं नाना कर्मगती पात्र झाला आणि अनेक प्रकारची सुखदुःख निरंतर भोगू लागला. इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य वस्तूंमध्ये सुख मानल्यानं जीवानं जाणून बुजून विषप्राशन केलं. जय हरी.